काका 11 संघाने मागच्या सामन्यात 2 गुणांसह आपला अकाउंट ओपन केलंय आणि रनरेट आपण पाहिलं तर काका संघाचा अत्यंत जबरदस्त रनरेट आहे. कारण बघा इथे रनरेट मास्टर आमचे मित्र इरफान दळवी यांचं देखील आगमन झालंय आणि MCC काने आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा प्रत्येक संघ आहे त्यांचा इथे सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेत आलात कारण जेव्हा एखादी संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतात तेव्हा स्पर्धा संपन्न होते. MCC काने संघ प्रतिनिधी, संघ कर्णधार अथवा संघ खेळाडू कोणी असेल तर आपण मंचावरती या. कारण आमच्या स्पर्धेचं एक ब्रीदवाक्य आहे, जसं अतिथींचा सन्मान खेळाडूंचा सत्कार, तसा प्रत्येक जो संघ या स्पर्धेत सहभागी होतो त्यांचा देखील सन्मान चिन्ह दिलं जातं. स्पर्धेची आठवण जेणेकरून पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं, स्पर्धेची शोभा वाढवावी यासाठी आपणास विनंती करतो. आपल्याला सन्मानित केलं जाईल, सन्मान चिन्ह दिले जाईल. MCC काने संघ कर्णधार, संघ प्रतिनिधी अथवा खेळाडू आपण या. सामन्याला सुरुवात झाली. इथे एका बाजूला आपण पाहिलं आरुष 11 विरुद्ध विसू 11 अशी ही लढत. टॉस का बॉस आरुष 11 संघाने जिंकलेला, टॉस जिंकला होता. तदनंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सागर आमरेचं देखील या संघात आगमन झालंय गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी. आणि इथे आपण पाहिलं तर पिंटूभाई बंगाली आणखीन एक दिग्गज ऑलराऊंडर, आपण पाहिलं तर एक आक्रमक बॅटर म्हणून ज्यांची ख्याती राहिली चिपळूणमध्ये, त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. इथे मात्र नक्कीच यस आपण पाहिलं तर BCC काणे संघाला पहिल्याच चेंडूवरती सुरेख फटका हो, नो डाऊट थरार. सामन्यात देखील ओसामाने सुरेख फलंदाजी केली होती परंतु संघाला पराभूतून वाचवू शकला नव्हता. परंतु इथे एक चांगली इनिंग खेळावी लागेल कारण जेव्हा आपण जबाबदारी आहे आपल्यावर आयकॉनिक खेळाडू म्हणून आणि आपण आयकॉनिक म्हणून एखाद्या स्पर्धेत येतो, संघ सहकाऱ्यांच्या अपेक्षा असतात, खेळाडूंच्या अपेक्षा असतात, क्रीडा रसिकांच्या देखील असतात. ओ इथे मात्र ओसामा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पुन्हा एकदा फटका फसलाय. काय झेल टिपलाय इथे, मात्र सुरेख झेल टिपलाय. आणि बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर प्रत्युत्तर दिलंय मॅगीने दाखवून दिलाय की मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय, मला देखील जिंकायचंय, मला देखील 2 गुणांनी माझ्या संघाचं माझं अकाउंट ओपन करायचं. इथे परतावलं जात आहे, प्रत्युत्तर दिलं जात आहे. यस आपण पाहतो ओसामाबाद. यस डीजे. जे आकर्षक ट्रॉफीज आपण ज्या भव्य आणि दिव्य दालनमधून आणतो अर्थात RK स्पोर्ट्स, आणि आम्ही त्यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणतो. परंतु इथे आम्हाला जर पाहिलं तर प्रत्येक वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आहे ना मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी अशी आहे की एखादी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी असते, तशा प्रकारची ट्रॉफी आम्हाला दिली मॅन ऑफ द सिरीजसाठी. पुन्हा एकदा अजिमबाई तांबे RK स्पोर्ट्सचे मालक आपलं हार्दिक हार्दिक आभार. इथे बघा पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर विकेट, एक तेरी तो एक मेरी. तदनंतर नवीन फलंदाज मैदानात यस दीपकला आपण पाहतोय. मोस्टली क्रिकेटच्या पॉवर प्लेच्या षटकात दीपकला सलामीला येताना पाहिलं, थोडंसं इथे त्याला मागे ठेवलंय. पाहूया तरी देखील हे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अद्याप 4 चेंडूंचा 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इस्टनच्या मागे आपण पाहिलं तर बाबल्या क्षेत्ररक्षण करतोय. इथे काही क्रीडा रसिक आहेत, दर्दी आहेत आणि ते खास पोपळीवरून देखील इथे आलेत आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी. क्रीडा रसिकांचं मनोरंजन करतायत. जसं आम्ही समालोचन करून मनोरंजन करतोय तसं आमचे पोपळीतनं खास आलेले आमचे क्रीडा रसिक आहेत जे क्रीडा रसिकांचं मनोरंजन करतायत. धन्यवाद. मॅगीचा पुढचा चेंडू रावंड विकेटचा मार असेल दीपकसाठी. इथे मात्र सुरेख फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेचा वेध घेताना चेंडू पारार. मिळत आहेत धावा 4, बिलेंगे रन 4, बेडा होगा पार. डीजे. इथे इथे मात्र दीपक हाफवाली चेंडू होता. यस पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणार, कव्हरच्या डोके ओव्हर कव्हर चौकटू फरार. ओ इथे मात्र दीपकच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु नक्कीच पुन्हा एकदा नोमॅन्स लँडमध्ये 2 धावांसाठी दीपकच्या बॅटमधून आलेला फटका. धावसंख्या होते 1 गडी बाद 10. षटक क्रमांक पहिलं.
आकाश कांगडे खास पोपळीहून आणलेले आमचे क्रीडा रसिक आहेत. धन्यवाद आकाश. आणि यस आपण पाहिलं तर अमान कॅटर्सचे मालक कमानबाई हमदुले यांचा जो आपण बॅनर पाहतोय, यस आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने जो बॅनर आहे त्याच्या बॅनरवरती अमान कॅटर्सच्या बॅनरवरती जो कोणी खेळाडू षटकार मारेल त्या प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर पाते ब्रदर्सचा बॅनर आहे तिथे देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी. इथे बघा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेताना थोडासा पंबल होताना पाहिलं क्षेत्ररक्षक आला, परंतु आणखीन एक 2 धावा मिळतात. दीपकने काय सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर डबल्स धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावसंख्या फलकावरती लागते. डावातील पॉपलेचे हे पहिलं षटक आहे. यस जे सगळे बॅनर आपण पाहतोय NH फिशरीज म्हणजे नजीर शेठ आमचे मित्र, आमचे गावचे रहिवासी आहेत, त्यांच्या षटकारासाठी देखील 500 रुपये. आणि तो आम्ही बॅनर अशा ठिकाणी पाहिलाय लावलाय जिथे षटकार जातात, बॅटिंगचा झोन आहे फलंदाजाचा. 500 रुपये तयार ठेवायचे कारण ह्या मॅचमध्ये षटकार येणार. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. यस अजिमबाई. अजिमबाई यांना आपण व्यासपीठावरती विराजमान होताना पाहिलं. आमच्या विनंतीला मान देऊन आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये देखील त्यांचं आगमन झालंय. आणि या स्पर्धेसाठी नव्हे तर आतापर्यंत 16 वर्षाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक वर्षी मॅन ऑफ द सिरीजची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आम्हाला इथे पुरस्कृत केले. षटक क्रमांक पहिलं संपलंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सागर आंबरे. रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातो या खेळाडूला. मित्रांनो मागच्या सामन्यात त्याची थोडीशी उणीव फासली होती कारण हा संघ पराभूत झाला होता. आणि इथे मात्र सागरचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं असेल. 12 धावसंख्या ऑलरेडी फलकावरती आहे. दोन्ही संघांना डू ऑर डाय, जिंका किंवा मारा, जिंकावंच लागेल. जिंकेल तो टिकेल, हरेल तो गरजता रस्ता बघेल. आजचं आव्हान संपुष्टात येणार, त्यासाठी क्रिकेटची एक मोठी लढत मैदानाच्या मध्यभागी सज्ज झालाय सागर. अकुट टप्प्याचा चेंडू होता, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय अर्थात एका धावेसाठी. इथं आपण पाहिलं तुषारने सुरेख चेंडू रोखला. एक धाव मात्र मी ते धावसंख्या होते 13 धावा. दीपक स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाजी मार्कवरून आपण पाहिलं तर सागर सज्ज झालाय. सागरकडे आपण पाहिलं तर आउटस्विंग करण्याची कमालीची क्षमता आहे. कट्टर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे ख्याती असलेला हा. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण असेल दीपकसाठी. सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. 2 चेंडूवरती 2 सिंगल येताना आपण पाहिले तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल सागरची. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2. मुरादपूर स्पोर्ट्स क्लब आयोजित मुरादपूर क्रिकेट स्पर्धा म्हणजे 2025चा थरार आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे. उद्याच्या सत्रात देखील 6 संघ असतील. साखळी पद्धतीने सामने खेळले जातील. आजच्या सत्रात पाहूया. आजच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यांच्या दिशेने आपण जाणार. यानंतर पाहूया कोणती मॅच लागते आपल्या भेटीसाठी. पुन्हा एकदा सागर सज्ज झाले. राईट टाइम ऑफ द विकेट. लोवर फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच ओ हो अतिशय सोपा झेल, अतिशय सोपा होता. मी तर म्हणेन की खरोखरच हातात जाऊन विसावला होता. काही करायची गरज नव्हती क्षेत्ररक्षकाला. त्याला होम डिलिव्हरी म्हणतात. अत्यंत सोपा झेल क्रिकेटच्या पटलावरती. इथे मात्र सुट्टो जीवदान मात्र मिळतंय सुमित पाटीलला. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या होते 15 धावा, 17 धावा डावातील. षटक क्रमांक 2. 17 आणि खतरा निर्माण झाला होता, परंतु हा खतरा प्रतिस्पर्धी संघाला तर होणार नाही ना. कारण सुमित पाटील जर का एकदा बॅट त्याची बोलू लागली, सुमित पाटील नावाचं वादळ का एकदा घोंगावं लागलं तर त्याला शांत करणं क्रिकेटच्या पटलावरती एक कौशल्य असतं गोलंदाजासाठी. पाहूया संधी आले, संधीचं सोनं करतो का. आयुष्यात ज्याने संधीचं सोनं केलंय त्याला यशस्वी होताना पाहिले. पाहूया धावसंख्या 17. सागर दिशा बदलून गोलंदाजी दीपकसाठी. अत्यंत भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. बीट केलंय फलंदाजाला, बीट केलंय यष्टीरक्षकाला, बीट केलंय आणि क्षेत्ररक्षकाला देखील. अशा प्रकारे आपण पाहिलं तर चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय लकी मस्ट निडेड चौकार. डीजे इरफानभाई दळवी यांचं देखील आगमन झालंय. ॲज अ गुणलेखक पंचांच्या भूमिकेत त्यांना पाहिलंय. हो इथे मात्र फुल टॉस.
ह्या चेंडूवरती मात्र पाहिलं तर काय होत आहे, ओ सुरेख झेल टिपलाय, सुरेख झेल टिपलाय. ह्याला म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडू कॅच जीतो मॅच. धक्का क्रमांक 2. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट गिरतावा स्वराज्य डीजे बसतावा. में देखिए फुल टॉस गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश थी और तारामंडल में ऊपर गेंद चली गई थी। उसके बाद संतोष एक अच्छा कैच, ब्यूटीफुल कैच, जबरदस्त कैच। संतोष दोबारा विकेट भी गिरने वाला है। विकेट नंबर दूसरा गिरा 2 विकेट के नुकसान पर। 21 रन आप देख रहे हैं। दूसरा ओवर कहानी का चल रहा है और सागर गेंदबाजी कर रहे हैं। शिकार भी इन्होंने किया है। बल्लेबाजी करने के लिए अब जाकर नए बल्लेबाज मोहसिन बुरनकर, मैन फ्रॉम हरने बाजार पेट, हरने के खिलाड़ी अब जाकर मैदान के अंदर आए हैं। इथे आपण पाहिलं तर मोहसिन मुरुणकर मैदानामध्ये सज्ज झाला. मित्रांनो, पहिल्या सामन्यात थोडंसं अपयशी ठरलं होतं, लक देखील मिळालं होतं, परंतु इथे पाहूया धावसंख्या 21 आहे. डावातील षटक क्रमांक दुसरा. सागर सज्ज झाले. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा असेल. क्रॉस बॅटने खेळलेला फटका. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने. इथे थोडंसं फंबल होताना पाहिलं क्षेत्ररक्षकाला, परंतु कव्हर केलंय कव्हर. इथं आपण पाहिलं तर प्रणव तांबे, माफ करा, प्रणव आपण पाहिलं तर आंबरे हा देखील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. जसं दानिशला आपण तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहिलं, नाझीम पक्कीला करताना पाहिलं, तसाच लोटाशी बिलॉंग करणारा प्रणव हा देखील मिड विकेट काऊ करणारा आणि लॉंगॉनच्या पट्ट्यातील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. षटकाची देखील सांगता होते बघा. इथे 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 22 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र क्रिकेटचा महासंग्राम. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. इथे पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12. सागरच्या षटकात एका फलंदाजाला बाद केले, 10 धावा दिल्यात. आणि बघा आता मात्र 12 चेंडूचं काही शिल्लक आहे, म्हणजे इंटरव्हल झालाय, मध्यंतर झालाय. आता मात्र अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि अशा वेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले नवीन गोलंदाज पराग. आपण म्हणतो युवा गोलंदाज आहे. फारसं क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूला पाहिलं नाही, परंतु इथे संधी मिळाली एका मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून. संधीचं सोनं करतोय का पाहूया. आयुष्यात संधी येत नसते, ती आपल्या खेळातून निर्माण करावी लागते. नाव नाही झालं तरी चालेल, कामगिरी असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय युवा पराग. सज्ज झालाय. ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू होता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा प्रणव ज्याची स्तुती केली होती त्याच्याकडून मात्र चुकी होते. कधी कधी खेळाडूची स्तुती केलेली देखील खेळाडूला आवडत नसते. बघा, ज्याची भरभरून कौतुक केलं होतं मागच्या षटकात त्यांनी मात्र चुकी केले. आणि इथे मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 24 धावा. मस्ट निडेड मॅच दोन्ही संघांसाठी. जिंका किंवा मरा, अस्तित्वाची लढाई, अस्तित्व टिकवायचं असेल जिंकावंच लागेल. मोहसिनच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार. गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. धावसंख्या होते 30 धावा. या षटकात काय जबरदस्त. मोहसिन ब्रँडेड. मोहसिनच्या तुम्ही रडारमध्ये टाकलं, पायात टाकलं तर आशीर्वाद नाही मिळणार मित्रा, षटकार खावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय पराग. ओ इथे मात्र सुरेख कमबॅक आहे, सुरेख कमबॅक आहे. युवा परागने देखील दाखवून दिलंय. तुम्ही क्रिकेटमधले अनुभवी खेळाडू असेल तर मी देखील युवांपैकी एक होतकरू खेळाडू आहे. माझ्याकडे देखील टॅलेंट आहे, म्हणून तर मोठ्या स्पर्धेत मला गोलंदाजी दिली जाते. त्याचं जिवंत प्रात्यक्षिक माझ्या चेंडूवरती उदाहरण पाहिलंय. कमबॅक केलंय मोहसिन विरुद्ध, कमबॅक केलंय खेळाडूने. पुन्हा एकदा पराग सज्ज असेल, समोर असेल मोहसिन. युवा विरुद्ध अनुभवाशी ही लढत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. चेंडू ट्रॉलर तर लॉंग ऑनच्या पट्ट्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेक. एकदा मात्र मित्र. धावसंख्या होते 31-31. सुमित पाटील सलामीसाठी फलंदाज मैदानात. सुमितला आपण पाहतो केवळ 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. फारशी स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु शेवटच्या षटकापर्यंत ही विकेट, ही जोडी जर खेळली तर एक 40 ते 45 धावा इथून मात्र नक्कीच येऊ शकतात. पाहूया पुन्हा एकदा एक वेगवान फटका. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनच्या दिशेने, जिथे रोखलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 सिंगल 2 चेंडूवरती आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागते 32 धावा.
मुरादपूर स्पोर्ट्स क्लब आयोजित आपण पाहतोय भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 2025 दिवस पहिला मॅच नंबर 5 पाचवी मॅच आपण पाहतोय सज्ज झालाय. पण एकदा पराग ह्यावेळी असेल. मोहसिन पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बॅट चिकट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेगच्या दिशेने. सागर आमरे चेंडूवरती येतोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. अशा प्रकारे एकूणच 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती आहे. 2 गडी बाद 33 धावा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार आणि किती धावांचं टार्गेट सेट होणार तोपर्यंत तुम्ही पहा. एक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. तोपर्यंत तुम्ही थांबा. मी थांबतोय, ऐकतोय. यस डीजे. इथे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हो, इथे मोठा फटका आणि इथे मात्र आपण प्रणवच्या काय सूर्य बघा काय झाले आम्हाला सांगू दे प्लीज. इथे प्रणवने चांगले प्रयत्न केले होते परंतु त्याच्या रिॲक्शनवरनं असं दिसतंय की हा चेंडू सीमा रेखा पार. मोहसिनच्या बॅटमधून येतो आणखीन एक दमदार बिग षटकार. मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड. 39 धावा फलकावरती लागल्यात. हर्षद मोरे शेवटचे षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. हा देखील युवा गोलंदाज आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. गली आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे रोखलं जातंय. एकच धावेवरती समाधान देखील मारावं लागेल. धावसंख्या 40 धावा फलकावरती लागतात. तद्यापी 4 चेंडू येणं बाकी या षटकातील पहिल्या इनिंगमधील. मित्रांनो, दिनांक 5 ते 9 या कालावधीमध्ये सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डेच्या मैदानावरती यंग बॉयज क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक नाईट क्रिकेट स्पर्धा एक भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन आहे. ओ इथे मात्र पुन्हा एकदा यावेळी देखील टायमिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. पाहूया इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आहे म्हणजे परतावं लागेल सुमित पाटीलला. धक्का क्रमांक 3 गडी बाद 40 धावा. पुन्हा एकदा कमबॅक केले युवा गोलंदाजाने आणि संघ अडचणीत सापडलाय. सुमितने मात्र या सामन्यात सलामीसाठी फलंदाजीसाठी आला. खूप स्ट्रगल करत होता आणि मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये 5 धावांना काढून तो तंबूत परततोय. सुंदर झेट टिपलाय लॉंगॉनच्या पट्ट्यात आणि धावसंख्या मात्र असेल ती नक्कीच 3 गडी बाद 40 धावा. मुरादपूर स्पोर्ट्स क्लब मुरादपूर आयोजित जी स्पर्धा आपण पाहतो आणि या ज्या स्पर्धेबद्दल मी बोलत होतो यस सावर्डेच्या यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित भव्य नाईट राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा म्हणजेच आमदार चषक. दमदार आमदार शेखर निकम यांचा गतवर्षी देखील याच मैदानावरती 5 लाख मोठ्या रकमेची पारितोषिकांची स्पर्धा पाहिली होती. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहिला होता आणि यावर्षी देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख, सेकंड क्रमांक 2.5 लाख, आकर्षक ट्रॉफी आणि सिरीजसाठी स्पोर्ट्स बाईक आणि दिग्गज खेळाडूंना आपण गत वर्षी पाहिली. यावर्षी देखील टेनिस क्रिकेट जगतातील एकापेक्षा एक खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. कुठून तर नो डाऊट आमदार चषक 2025चा थरार सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डेच्या मैदानावरती दिनांक 5 ते 9 फेब्रुवारी 2025. यस काका 11 आणि इझान 11 टॉस साडिया. अजय चव्हाण फलंदाजीसाठी सज्ज झालाय मैदानामध्ये. अद्याप या षटकाचा विचार केला तर जमीरबाई इथून मात्र 3 बॉल नेणं बाकी आहेत. म्हणजेच बघा अजय चव्हाणने कान्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज झाला होता. म्हणजे RPL मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. म्हणजे सतत ते पूर्ण 2 मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आहेत. इथे मात्र पंचांचा काय डिसिजन येतोय पाहूया. थोडंसं थांबूया.
इथे पंचांचा निर्णय अंतिम असेल. मी सुरुवातीला सांगितलं होतं, नियमावली वाचली होती तेव्हा. त्यामुळे पंचाने जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मानावा लागेल आणि सामना सुरू करावा देखील लागेल प्लीज. तर जमीरबाई धावसंख्या फलकावरती आहे. षटक क्रमांक 4, 4 गडी बाद 40 धावा. आणि 3 गडी बाद 40 धावा फलकावरती. इथं बघा पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील केले जाते. अजय चव्हाण यांचं देखील पंचांकडे अपील असेल. पंच आमच्या दिशेने वाटते सांगतात यस इट इज वाईड मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 41 धावा. हा रणसंग्राम महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहतोय ना मित्रांनो, त्याचं कारण म्हणजे की यस हा जो मॅच आहे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मॅच म्हणजे तुम्ही जिंकाल तर टिकाल, अदरवाईज तुम्हाला परवाचं सत्र बघायचं असेल तर नक्कीच इथे मात्र जीवाचं रान करावं लागेल. आणि त्यासाठी चाललेला हा एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. धावसंख्या 41, 41 धावा. 3 गडी बाद 41 अजय. इथून मात्र एखादा षटकार आला तर एक चांगलं टार्गेट म्हणावं लागेल. पुढच्या 3 चेंडूचा काही शिल्लक असणार आहे. ओ हो, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. इथे नक्कीच अजयला परतावा लागेल. धक्का क्रमांक 4, 4 गडी बाद 41 धावा फलकावरती आहेत. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अमान कॅटरचे मालक कमालभाई हमदुले यांचे काका जर आपण पाहिले तर शब्बीरभाई हमदुले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या सायंकाळच्या सत्रात हार्दिक स्वागत असेल. इथे बघा 41 लॉस ऑफ 4 विकेट प्रोग्रेस फोर्थ अँड लास्ट शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. अरे मस्त आवाज आहे माईकला. इथे मात्र मोहसिनच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार. मोहसिन ब्रँडेड बिग आउट ऑफ द पार्क षटकार. यस व्हॉट अ काय सुरेख फटका होता, काय टायमिंग होतं. इथे आपण पाहिलं ना जेव्हा टकचा आवाज आला, जेव्हा बॅटला बॉल कनेक्ट झाला, ज्या वेगाने गेला ना मित्रांनो, अप्रतिम आउटस्टँडिंग स्टँड अँड डिलिव्हर. धावसंख्या होते 47. शेवटच्या बॉलचा काही शिल्लक आहे षटकातील. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी टू गो सज्ज झालाय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईक करून आपण पाहिलं तर मोहसिनच्या बॅटमधून आणखीन एक प्रहार प्रहार पे प्रहार. मोहसिनचा एक आक्रमक धडाका पाहतोय, परंतु एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असतील. आणि इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 5 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा फलकावरती लावल्यात प्रथम फलंदाजी करताना विसू 11 संघाने. तर इथे मात्र जर आपण पाहिलं तर 49 धावा कराव्या लागतील. 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असेल. येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडते सांगण्यासाठी येत आहेत आणखीन एक आमचे मित्र जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. सिद्दीक मेमन, तोपर्यंत माझी सुट्टी आणि सिद्दीकची ड्युटी. जस थँक्यू. आपण कमाल भाई हमदुले म्हणजे आपण पाहिलं तर अमान कॅटरचे मालक कमालभाई हमदुले यांचे काका शब्बीरभाई हमदुले यांचं देखील आगमन झालंय. तर आपलं हार्दिक स्वागत आहे शब्बीरभाई. आपण विनंती करतो आपण पुढच्या सामन्याचा जो मॅच आहे त्याचा नाणेफेक करण्यासाठी या. काका 11 आणि इजान 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. आणि शब्बीरभाई आपण विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक करा प्लीज. शब्बीरभाई चला. यस आपण पाहिलं तर गेले 16 वर्षाचा इतिहास पाहिला तर मुरादपूर स्पोर्ट्स क्लब चिपळूणच्या माध्यमातून ती स्पर्धा घेतली जाते. आणि ती स्पर्धा कोणत्या मैदानात होते तर नो डाऊट जुबेकर आणि दादरकर क्रीडा संकुल. आणि या जुबेकर आणि दादरकर क्रीडा संकुलाचे मालक आम्हाला प्रत्येक वर्षी मैदान उपलब्ध करून देणारे शब्बीरभाई यांचं आगमन झालं. धन्यवाद.
हाँ रुचि, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं मुरादपुर स्पोर्ट क्लब चिपलियन प्रेजेंट मुरादपुर का ये ऐतिहासिक टूर्नामेंट 17 साल आप देख रहे हैं। एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर अनुष 11 बनाम विश्व 11 ने पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर के अंदर 48 बनाए, उन 50 रनों का लक्ष्य रखा गया। प्रारंभिक बल्लेबाज 49 का पीछा करने के लिए बाबलिया और तुषार गंभीर को आप देख रहे हैं। मुख्य गेंदबाज अजय चौहान मैन फ्रॉम लांजा, लांजा के खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए तैयार। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्लिप एक खिलाड़ी गडी पॉइंट क्या पहले गेंद को आड़े बनने का इस्तेमाल किया था। गेंद टप्पा खाने के बाद पीछे की तरफ चली गई, पहले बल्लेबाज समझ पाए, उसके बाद विकेट कीपर और उसके बाद राजा पीछे थे, उन्होंने गेंद को फील्ड किया। रागिल बाकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ईश्वर के क्रिकेट आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर कहते हुए मिड विकेट पर कोई खिलाड़ी नहीं है। ब्यूटीफुल शॉट, छोटा तीर वार करे गंभीर, एक ब्यूटीफुल स्ट्रोक मैदान के अंदर, कड़क स्ट्रोक है, जबरदस्त बल्लेबाजी। गेंद बाउंड के बाद 6 रन। एक्शन रिप्ले में देखिए, अजय चौहान ओवर द विकेट से आए थे, टप्पा खाने के बाद विकेट के बीच में समाप्त करना चाहते थे और जो बाबले है ना उनका पिछला पैर डाउन चला गया। ऑन साइड की तरफ एक जबरदस्त स्ट्रोक, कड़क स्ट्रोक था। ईश्वर के क्रिकेट ओवर द विकेट आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, शॉट इतना अच्छा नहीं है, गेंद स्क्वेयर की तरफ जा रही है, दीपक पीछा कर रहे हैं मगर रोक नहीं पाएंगे। इसके पहले छक्का, उसके बाद चौवा, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बाबले द्वारा, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बाबले को आप देख रहे हैं क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। आड़े बढ़ने का इस्तेमाल किया था और जबरदस्त स्ट्रोक स्क्वेयर की तरफ दीपक देख कोशिश कर रहे थे मगर रोक नहीं पाए, गेंद बाउंड्री के बाहर चली गई, 4 रन के लिए। इसके पहले एक छक्का लगा, उसके बाद चौबा आया। त्याचबरोबर राखीलबाई बाकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय आदरणीय राखीलबाई बाकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या। व्यासपीठावरती असण्यास तो आपलं मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है। अजय इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद बहुत खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर की तरफ कहते हैं, गेंद बाउंड्री की तरफ जा रहे, खिलाड़ी पीछा कर रहे हैं और गेंद के पीछे अजय एक बार भी देखिए अक्षय पीछा कर रहे थे, नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए। एक छक्का और उसके बाद लगातार 2 चौके लगाने का काम अजीत आमरे को आप देख रहे हैं। बाबले आमरे मैदान के अंदर तहलका मचा रहे हैं। ठीक है, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थे, खड़े खड़े खिला उस गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी दायरे के अंदर थे, उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद बाउंड्री की तरफ चली गई है। ब्यूटीफुल शॉट, रन संख्या फिर स्कोर कार्ड के ऊपर 14 पर पहुंचे, जीतने के लिए 49 का पीछा। और एक बार फिर शानदार स्ट्रोक है, आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, खिलाड़ी गए, कैच छूटा। दीपक वहां पर थे, दीपक ने एक बार फिर बाबले का कैच छोड़ दे, पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। कैच नहीं, आप आपकी टीम का सपना तोड़ रहे हो और अजीत आमरे यानी बाबले आमरे का कैच छोड़ा क्या आपने और ये महत्वपूर्ण कैच था। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 15 ऑन बोर्ड, 15 रन बनेंगे। ओवर की अगर बात कीजिए तो ओवर नंबर आप देख रहे हैं, पहले ओवर का खेल कहानी का चल रहा है। अजय चौहान गेंदबाजी कर रहे हैं, अब जाकर तुषार गंभीर को मौका मिला है। 15 रन बनेंगे, 49 का पीछा के ईश्वर के अगली गेंद और बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, गेंद और बनने का कोई ताल्लुक नहीं, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर चली गया, अंपायर हमारी तरफ जुड़ रहे, वाइट बॉल ज्यादा बाहर चली गई थी। अजय चौहान क्रीज की घेरे का इस्तेमाल ज्यादा कर रहे, अंदर आने की जरूरत है, बाहर की तरफ जा रहे, अंपायर व्हाइट बॉल का सिग्नल देते हुए। रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के ईश्वर की अगली गेंद, टप्पा खाने के बाद गेंद अंदर से गई है, ये गेंद को ऑन साइड की तरफ मोड़ना चाहते हैं, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। चौथे 5वें स्टंपर से गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाती है। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के। मुबीन हमदुले आणि आकिब कारभारी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रागिल बाकर यांचा सन्मान आपण मंचावरती करायचा आहे। रागिल बाकर यांचा सन्मान मंचावरती या ठिकाणी केलं जाईल, कारण आज अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी गावाकरिता योगदान देत आहेत, मुरादपूरकरिता योगदान देत आहेत आणि या स्पर्धेकरिता देखील अनेकांचं योगदान राहिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण रागिल बाकर यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। व्यासपीठावरती रागिल बाकर यांचं स्वागत केलं जातं। रागिल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाजी मार्कवर श्रेयश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतात। पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत, 49 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि 16 धावा पहिल्या षटकामध्ये सलामी दिली आहे
बाबले आमरे आणि तुषार गमरेला तुम्ही बघताय. बाबल्याने 5 बॉल फेस केले, त्यानं 15 धाबा बनवलेत आणि तुषारने 1 चेंडू हाताळलाय, त्यानं कांदा उघडला नाही. गोलंदाजी मार्कवर श्रेष विश्व 11 या संघाच्या माध्यमातून आपण श्रेषला बघताय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन पॉवर प्ले संपल्यानंतर त्याला गोलंदाजी मार्कवर आणलाय. ओव्हर द विकेट. पहिला बॉल पावल्यांचा वापर केला होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही, टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेलाय. यानंतर निश्चित बाबल्याने प्रयत्न केला होता, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली, अकूट टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये आहे आणि चांगल्या लाईनवरती गोलंदाजी श्रेष दुसऱ्या षटकामध्ये आलाय आणि कुठेतरी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. धावफलकावरती धाबा आहेत त्या 16 धाबा, 49 धावांचा पाठलाग मैदानामध्ये. 15 धावांवरती बाबल्याला तुम्ही खेळताना बघताय. स्ट्राईक रेटवरती ज्याला वंडर बॉय म्हणून ओळखला जातोय, अवश्यक राहणारा खेळाडू. एक जबरदस्त चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जात. दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय बाबल्याच्या विरोधात. ज्यात पहिल्या षटकामध्ये बॅट बोलत होते, दुसऱ्या षटकामध्ये त्याला जकडून ठेवलाय आणि पकडून ठेवलाय. अफलातून गोलंदाजी, ऑफस्टंपच्या बाहेर तिकट मारा आणि एक चांगली गोलंदाजी. धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 16 धाबा. बिनगडाच्या मोबदल्यामध्ये पहिले 2 चेंडू श्रेषनं निर्धाव हाताळले. 16 बॉलचा केस शिल्लक आहे, तुम्हाला 33 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. श्रेष गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये ऑन साईडला या ठिकाणी खेळला. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरनं मस्तकभर दस्तक देणारा फटका, शिवांचा छाबा आणि आले 6 धाबा. अप्रतिम फटका. 2 बॉलवरती तुम्ही बाबल्याला स्ट्रगल करताना बघितलाय आणि हा बॉल ओव्हर द विकेट आले. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि मिडल ऑफ द बॅट झालाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरती मस्तकभर दस्तक देणारा फटका. 6 धाबा. अफलातून बॅटिंग. धावफलक वाढलाय. संघाची स्थिती 22 धावांवरती. श्रेयचं स्वागत केलंय. ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा आडव्या बॅटनं या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु रोखू शकणार नाही आहेत. त्यांच्या हाताकडनं चेंडू निघून गेलाय. चौकाराकरिता बाबल्या काय बॅटिंग करतो मैदानामध्ये. पहिले षटकार, त्याच्यानंतर चौकार आणि वारवरती वार. चेंडू सीमा बहार. चौकार देखील आलाय. खूप चांगली बॅटिंग निश्चित या ठिकाणी आडव्या बॅटचा वापर देखील करतायत. सुरेख बॅटिंग अजय चव्हाण त्या ठिकाणी होते. एक चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं परंतु तसं होत नाहीये. धावफलक मांडणारे संघाची स्थिती एकूण 26 धावांवरती. सलामीची जोडी खूप चांगली बॅटिंग करते. 9 चेंडूमध्ये 25 धावा बाबल्यानं काढलेत आणि खूप चांगली बॅटिंग तो देखील करतोय. विश्व 11च्या विरोधात आज तो उतरलाय. अरुष 11 या संघातनं तो बॅटिंग करतोय. अरुष 11 लोटेतला संघ. एक जबरदस्त प्रदर्शन त्यांचं राहिलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. 5वा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारा चेंडू होता. ऑन साईडला बाबल्याला खेळायचा होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू मागे जातो. शॉर्ट फाइंडिंगला संतोष विटमल जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील, फेक करतील तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि एका धावाने धावफलक 27 धावांवरती. डाबातला विचार केला तर दुसरं षटक चालू आहे. 27 धावा झालेल्या आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अजित आमरे आणि त्याचबरोबर तुषार गमरे. तुषार गमरेला अजूनही खाता उघडायचं आहे. या स्पर्धेतला घ्याय निगमनला त्याला दुसरा बॉल फेस करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवर श्रेष गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. 27 धावा झालेत. ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू अक्रॉस द स्टंप जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. बहुधा या ठिकाणी झेल पकडला जाईल. अक्षय करलकर त्या ठिकाणी होते. कुठली चूक करत नाहीये. झेल पकडला जातोय आणि फलंदाज तुषार गमरेची खेळी संपुष्टात येते. धक्का क्रमांक पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू या मॅच मध्ये अरुष 11 संघाला दिलेला हा पहिला धक्का. 27 धाबांवरती पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय. ऑफस्टंपचा बाहेरचा चेंडू होता. क्रॉस स्टंप गेले ते 4थ्या 5व्या स्टंप वरती जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप वरती गेला होता, हव्यामध्ये गेला होता आणि त्याच्यानंतर अक्षय करलकर मॅन फ्रॉम लांजा याने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धाबा आहेत 27 धाबा. 12 बॉलचा केस शिल्लक आहे आणि मॅचमध्ये जिंकण्याकरता 22 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत. 12 चेंडू 22 धाबांचा मॅच ऑन. मैदानामध्ये नवीन बॅट्समॅन मितेश अर्थातच मॅगी नावानं ओळखला जाणारा फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता 3ऱ्या क्रमांकावरती, ज्याला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मॅगी नावानं ओळखला जातोय, तोच बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय आणि गोलंदाजी करण्याकरता 3ऱ्या षटकामध्ये विश्व 11 या संघाच्या माध्यमातून अक्षय करलकर. मॅन फ्रॉम पाली लांजातले गुन्हे खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत. ते आज दाखल झालेले आहेत या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता. मुरादपूरची स्पर्धा जुवेकर आणि दादरकर क्रीडा संकुलमध्ये चालू असलेली स्पर्धा तुम्ही बघताय. मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानातली स्पर्धा.
12 बॉलचा की शिल्लक आहे. विजयाकरता 22 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ अरुष 11 लोटे. अक्षय करलकर मॅन फ्रॉम लांजा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्याच संघाकडे तिसरं ओव्हर द विकेट. पहिला बॉल या ठिकाणी रडारमध्ये ऑन साईडला आहे. चेंडू खाली शतरंगच्या काय दुस्सामत असते परंतु रोखू शकणार नाही. त्यांच्या डोक्यामधनं चेंडू निघून गेलाय. 6 धावां करता एक जबरदस्त बॅटिंग बाबल्याच्या बॅटमधनं. अप्रतिम उत्तुंग दमदार आणि शानदार आणि वजनदार षटकार धावफलक मांडणार आहे. पहिल्या बॉलवरती अक्षयचं स्वागत केलंय. ऑन साईडला चेंडूला केलं. मिड विकेटला उसामा होते. त्यानं प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नाला यश मिळत नाही आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. धावफलक 33 धावांवरती पोहोचलाय. 11 बॉलचा काही शिल्लक. 16 धावांची गरज या मॅच मध्ये आहे आणि खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये बाबल्याच्या माध्यमातून. बाबल्याने 11 बॉल फेस केले. 32 धावांवरती खेळतोय. संघाची स्थिती 33 धावा. अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळलाय. चेंडू चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बहुधा या बॉलवरती देखील दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार आणि याच्याकरता बशारत फिशरीजचे मालक बरकत पाते यांच्याकडे पारितोषिक देखील असणार आहे. बाबल्याच्या ह्या केळीकरता बरकत पाते बशारत फिशरीजचे मालक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या बाबलेकरता अजित आमरेकरता पारितोषिक ऑन आहे. धावफलकावरती धाबा येते एकूण 39 धाबा. 10 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावा बनवायच्या. अक्षयच्या विरोधात 2 षटकार आलेत. तिसरा बॉल देखील मोठा फटका खेळायचा. बॅटच्या वरच्या फ्लोवरती चेंडू लागलाय. मागे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि एका धावांना धावफलक आता मात्र बांधणार आहे. संघाची स्थिती 40 धावांवरती. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. षटकाचा विचार केला तर तिसरं षटक चालू आहे. 9 चेंडूचा काही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षयला तुम्ही बघताय. ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू आहे. मोठा फटका घ्यायचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. ऑफ टर्मच्या बाहेर चांगला चेंडू होता. भंडार वेगानं टाकला. एस्टेनच्या मागे आपण बघितलं तर राजत चव्हाण खूप चांगली कामगिरी करतायत. डॉट बॉल आलाय. धावफलक थांबलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर स्कोर कार्डवरती 40 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय करलकर या षटकातला पुढील चेंडू घेऊन ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी आहे. काय गोलंदाजी. अफलातून चेंडू हाताळले जात आहेत. निर्धाव चेंडू येतोय. धाव मिळणार नाहीये आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवरती आहे 40 धावा. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. अक्षय करलकर गोलंदाजी मार्कवर आहे. मॅगी ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रवीण विटमल त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकड करतील. फेक करतील तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी घेतले गेले. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाकरता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. मुरादपूरची मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा, अभिमान आणि स्वाभिमान गाजवणारी स्पर्धा. एक जबरदस्त मॅच. अरुष 11 लोटे संघाला 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज अजून या मॅचमध्ये आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय 6 बॉल शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे. मॅच रंगला. याच्यानंतर मॅच देखील खूप महत्वाचा असेल. काका 11 वागिवरे आणि इजान 11 शिरल यांच्या दरम्यानचा मॅच असेल. गोलंदाजी मार्कवर उसामा दस्ते मॅन फ्रॉम वलवतेतला खेळाडू आज मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवर उसामा दस्ते येतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 7 धावा. राऊंड विकेट. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेर गेल्या. पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. कुठेतरी चूक केली उसामानं. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 धावांची गरज. बॅटिंग करणारा संघ अरुष 11 लोटे संघाला. उसामा दस्ते कुठेतरी चूक करतायत. राऊंड विकेट. कोटाप्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्षय करलकर त्या ठिकाणी पहिली धाव घेतली. फेक चुकीचे होते आणि त्याचा मोबदला फलंदाजाला उचललाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेतल्या जात आहेत दुहेरीच्या पट्ट्यानं. संघाची स्थिती आपण बघितली तर 45 धावांवरती. 1 गडी बाद झालाय. बाबल्याने 41 धावांची खेळी साकारली. अजूनपर्यंत 15 बॉल फेस केलेत. 41 धावांवरती घेतोय. चांगला संयम दाखवला. रक्षात्मक या ठिकाणी ढंगने चेंडूला खेळला. ऑन साईडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. चुकीची फेक होते. त्याचा मोबदला या ठिकाणी उचलला जातोय. दुहेरीच्या पट्ट्याने संघाची स्थिती 47 धावांवरती पोहोचलेली आहे. फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2च धावा बनवायचे आहेत. 4 बॉल आणि 2 धावा. उसामा दस्ते गोलंदाजी मार्कवर. बाबल्या काय बॅटिंग करतोय.
खूप चांगला चेंडू आहे यावेळी मात्र ऑन साईडला खेळलाय आणि परंतु हा मॅच जिंकला 49 धावांची खेळी आपण बघितली आहे. बाबल्यांकरता जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. छोटा पॅकेज बडा धमाका. बाबल्या आमरे अफलातून बॅटिंग केलेली आहे. निश्चित त्याला का वंडर बॉय म्हणून ओळखलं जातं, छोटा पॅकेज बडा धमाका का म्हणून म्हटलं जातं आणि आवाशीचा वंडर बॉय म्हणून त्याला का ओळखलं जातं, कोकणातला एक जबरदस्त खेळाडू म्हणून का ओळखलं जातं त्याचं स्पष्ट उदाहरण त्याला दाखवलं आहे. आणि बरकतभाई पाधे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे की बाबल्याकरिता 49 धावांची केळी त्याने साकारली आणि स्वतःचा संघ अरुष 11 या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन बाबल्या आणि कॉंग्रॅच्युलेशन अरुष 11. हार्ड लक बॉईज विश्व 11. बाबल्याची केली आपण बघितली, खूप चांगली बॅटिंग त्याची बघायला मिळाली. 17 बॉलमध्ये 49 धावांवरती तो नाबाद राहिला. त्याच्याबरोबर मॅगीला बघितलं तर 2 बॉलवरती 2, तुषार गमरेला खाता उघडता आला नव्हता, 2 बॉल त्याने फेस केले. आणि निश्चित कुठेतरी या ठिकाणी आपण बघितलं तर विश्व 11 संघानं चूक केली म्हणून त्याला मॅच गमावा लागलाय. आणि बाबल्या आमरेची खेळी, अजित आमरेची खेळी तुम्ही बघितली.